अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती समर्थांची सदैव कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करते की आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे। कामाच्या व्यापामुळे वेळेअभावी मला रेग्युलर व्हिडिओज पाठवल्या नाही जमत आहेत, परंतु याच्यापुढे मी निश्चितच प्रयत्न करेन की जे माझे काही अनुभव सिद्ध प्रयोग असतात, जे काही माझे अनुभव सिद्ध उपाय असतात, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नियमितपणे प्रयत्न करेन। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता आजपासून कमीत कमी सलग 30 दिवस आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा, सुख, समाधान किंवा आपले जे काही ग्रह आहेत हे सगळे मजबूत करण्यासाठी ज्या काही छोट्या मोठ्या रेमेडीज आहेत, आणि त्या फक्त रेमेडीज ऐकून किंवा वाचून माझ्याकडे आलेल्या नाही आहेत, तर त्याआधी मी स्वतः अवलंबले आहेत। मी माझ्या जवळच्या लोकांवरती त्या प्रयोग केलेले आहेत, त्यांनाही मी सांगितलं आहे, आणि त्याच्यामधून जे आम्हाला काही रिझल्ट्स मिळालेले आहेत ते अफलातून आहेत। आणि माझी निश्चितच माझी इच्छा आहे की तुम्ही हे सगळे रेमेडीज, हे सगळे उपाय अवलंबा आणि तुम्हालाही याचा फायदा करून या। लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय? फक्त पैसाच नाही, तर माणसाला आयुष्यात जगण्यासाठी सुख, समाधान, आरोग्य, महत्त्वाची गोष्ट आरोग्य हेही महत्त्वाचं असतं। कितीही पैसा असला परंतु तुमच्याकडे जर आरोग्यच नसेल किंवा तुमच्याकडे जर समाधानच नसेल तर त्या पैशाला फारशी किंमत उरत नाही किंवा तो पैसा फारसा आपल्याला लाभदायक नसतो असं आपण म्हणतो। तर चला तर मग आजची छोटीशी रेमेडी आहे, मी तुम्हाला सांगते। पहिली गोष्ट, तुमच्या घरामध्ये जो काही पैसा आहे त्याला बरकत येत नसेल तर, किंवा तुमच्याकडे पैसाच येत नसेल तर पहिली गोष्ट मी नेहमीच माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत आले, मी स्वतः हे नेहमी अवलंबते आणि ह्याचा रिझल्ट खूपच छान आहे। तुम्ही फक्त करून बघा, तुम्हाला महिन्याभरात त्याचे रिझल्ट द्यायला लागतील। पहिली रेमेडी अशी आहे की मंगळवार आणि शुक्रवारती रोज केलात तर विषयच नाही, खूपच छान आहे। परंतु जर तुम्हाला जमत नसेल तर फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला आपल्या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आहे आणि ती तुम्हाला काळ्या मुंग्यांना खाऊ घालायची। मंगळवारी आणि शुक्रवारी हे तुम्हाला करायचंच आहे, ज्याच्यामुळे तुमचा घरातील जो काही आर्थिक संबंधितांशी जो काही इश्यूज असतील ते नष्ट होतील आणि तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल। हा झाला पहिला। दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये जर तिजोरी असेल किंवा तिजोरी नसेल, तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी चारी कोपऱ्याला म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ज्या ठिकाणी पैसा ठेवतो, शक्यतो सगळ्यांकडे तिजोरी असते, मग प्रयत्न करा छोटे छोटे आरसे, तुम्हाला 4 आरसे आणायचे आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक म्हणजे आता तुमची जी काही तिजोरी आहे त्या प्रत्येक 4 बाजूला तुम्हाला ते आरसे चिकटवायचे आहेत किंवा ठेवायचे आहेत, तिजोरीत बसतील एवढ्या आकाराचे। त्याच्याने काय होतं, पैशाने पैसा खेचला जातो, चारही बाजूंनी पैसा तुमच्याकडे येण्यासाठीचा हा उपाय आहे, चारी बाजूनी येण्यासाठीचा हा मार्ग आहे। छोटीशी रेमेडी आहे। अशा छोट्या छोट्या रेमेडीज मी तुमच्याशी आता रोज शेअर करणार आहे, त्यामुळे नेहमीच व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा। नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा। आणि हे जे काही व्हिडिओज आहेत हे फक्त ऐकिवातले नाहीत, विश्वास ठेवा, विश्वासाने करा। शेवटी विश्वासावर संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जग चालत आहे। विश्वास ठेवून कुठलाही उपाय करा, कुठलीही सेवा करा, समर्थांपर्यंत ती पोहोचतेच। आणि तुम्हाला भलेही तिजोरीत ठेवायला आरसा हा तुम्ही जेव्हा शक्य तेव्हा करा, परंतु मुंग्यांचा जो काही मी व्हिडिओ सांगितला आहे, जो काही उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तो मात्र तुम्ही ज्या क्षणी हा व्हिडिओ ऐकाल त्या क्षणापासून ही रेमेडी तुम्ही सुरुवात करा। त्याला कुठलीही वेळेचं बंधन नाही आहे, कुठल्याही दिवसाचं बंधन नाही आहे, परंतु मंगळवार, शुक्रवार, इतर वेळेस जमत नाही तर मंगळवार, शुक्रवार कराच, आणि जर नियमितपणे केल्यास तर हळदी होऊनही पिवळं। चला तर मग अशाच पुन्हा एका सुंदर रेमेडी सकट भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय सद्गुरू।